मित्रांनो, आता आपण आहोत आनंद आश्रमाच्या बाहेरील बाजूला, म्हणजेच आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशी. तर आनंद आश्रमाचा प्रवेशद्वार खूप छान आहे. बाहेरून आतमध्ये आपण पाहायला गेलो तर एंट्री केल्यावर आपल्याला डाव्या साईडला साहेबांचा मोठा फोटो दिसतोय. ढिगे साहेबांचा फोटोला आम्ही वंदन करून पाया पडून पुढे गेलो. तर पुढे आपल्याला आतमध्ये गेल्यावर 50 पैसे असं लिहिलेलं एक टेलिफोन दिसतं. ते खूप जुनाट काळाचं होतं आणि ते पाहून खूप छान वाटलं. जुनाट काळातल्या गोष्टी ताज्या झाल्या. आतमध्ये एक खिडकीतून डोकून पाहिलं तर मला वाटतं दिघे साहेबांची ती खोली असावी, तिथे ते बसायचे वगैरे. आणि मग त्यांच्या काही वस्तू देखील आहेत. ते पाहून आम्ही बाहेर आलो. दुर्गेश्वरी माताचं दर्शन घेतलं. दुर्गेश्वरी माताला वंदन करून आम्ही पुढे गेलो. तर मग आम्ही पाहिलं आनंद साहेबांचं सिंहासन, जिथे ते बसायचे, जिथे जनतेला ते संबोधित करायचे, काही जनतेचे प्रश्न असतील ते सोडवायचे. आणि खूप खूप चांगली जागा आहे. खूप वातावरण खूप छान वाटतं. आतमध्ये गेल्यावर तुम्ही पाहू शकता. हे बघा किती छान वाटतं ते. आणि पुढे गेल्यावर आम्हाला वृक्ष दिसला. वृक्ष मला वाटतंय धर्मवीर चित्रपटामधील हे ते वृक्ष आहे, जिथे साहेब वृक्षाची आरती करतायत, पूजा करतायत. तर मग खूप छान वृक्ष आहे आणि हे बघितल्यावर खूप बरं वाटतं मनाला. आणि मग आम्ही पण वृक्षाच्या पाया पडून पुढे गेलो. तर पुढे गेल्यावर आपल्याला दिसतोय दरवाजा. तर हा दरवाजा हा पण खूप जुना वाटतोय. हे बघून पण छान वाटलं. आणि आपण कमेंटमध्ये नक्की सांगा की आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला.